जय शिवराय मंडळ. मी पत्रकार अमृत झांबरे. शिवश्री न्यूज मध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत. गेले 13 वर्ष समाजकार्य करत असताना राष्ट्रवादी युवक आणि विद्यार्थी काँग्रेस याच्यामध्ये अध्यक्षपद भूषवणारे भैया आपल्या सोबत आहेत. अनेक वर्षांपासून अजितदादांच्या नेतृत्वाखाली त्यांनी अनेक सामाजिक कार्य केलेले आहेत. कोणतंही पद नसताना अनेक निधी आपल्या भागामध्ये त्यांनी आणलेले आहेत आणि इथून पुढेही ते आणणार आहेत. पण त्याच्यासाठी त्यांना गरज आहे आता राजकारणाची, कारण राजकारणाचा कुठेतरी जर हात असेल तर नक्कीच विकास कामांना वेग मिळतो. तर भैया आज आपल्या सोबत आहेत. आपण भैयांसोबत आज चर्चा करणार आहोत की नगरसेवक पदासाठी भैयाच का आहेत योग्य उमेदवार. तर रंजन भैया झांबरे आज आपल्या सोबत आहेत. मला सांगा भैया, बरेच लोक म्हणतात की तरुणपणी राजकारणामध्ये नाही पडलं पाहिजे, याच्यावरती तुम्ही काय सांगाल? माझं तर हे मत आहे की तरुण मुलांनीच राजकारणात आलं पाहिजे. प्रौढांचा सल्ला घेऊन तरुण पिढी जी काय करू शकते विकासाबाबतीत, जे धोरणं आखू शकतात, जो आपल्या मतदारसंघात असतील, आपल्या भागात असतील, जो विकास करू शकतात, ते फक्त तरुण पिढीच करू शकते. नव्या विचारांनी ते करू शकतात. त्यामुळे तरुण पिढीने राजकारणात येणे गरजेचं आहे. तरुण पिढीने हा विचार नाही केला पाहिजे की आपण राजकारणात नाही गेलं पाहिजे. हम्म. प्रत्येक तरुण पिढी जर म्हणली की आम्ही राजकारणापासून बाजूला राहू, तर हे राजकारण असेल तर राजकारणाच्या माध्यमातून चालणाऱ्या सगळ्या संस्था असतील ह्या कशा पद्धतीने चालतील, त्या बरोबर. योग्य पद्धतीने चालल्या पाहिजेत, त्याचा योग्य वापर झाला पाहिजे. यासाठी तरुण पिढ्यांनी लवकरात लवकर राजकारणात सुद्धा इंटरेस्ट दाखवला पाहिजे.